दापोलीत तरुणाची बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या। दापोली तालुक्यातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक 26 एप्रिल रोजी उघडकीस आली। श्रवण निनाद ठाकूर देसाई, वय वर्ष 23, राहणार 501 पित्रे बिल्डिंग, डोंबिवली ईस्ट असं या मृत तरुणाचे नाव आहे। दरम्यान हे कुटुंब पर्यटनासाठी दापोलीला आले होते। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5:10 सुमारास ही घटना घडली। खबर देणारे निनाद विजय ठाकूर देसाई यांच्या पत्नी आरोही या श्रवणला चहा पिण्यासाठी बोलावण्यास गेले असता बाथरूमच्या दरवाजाच्या हँडलला टॉवेलच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले। हा प्रकार पाहताच त्यांनी जोराने आरडाओरड केली। आवाज ऐकून कुटुंबीय व इतरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी श्रवणच्या गळ्यातील टॉवेल काढून त्याला खाली उतरवले, त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबर देणाऱ्याचे साडू विक्रांत यांनी हॉटेलच्या रिसेप्शनशी संपर्क साधत तातडीने वैद्यकीय मदतीची विनंती केली। हॉटेल प्रशासनाने तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली। ॲम्ब्युलन्सद्वारे श्रवणला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आणण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले। या घटनेची नोंद BNSS कलम 194 प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मात्र कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।